नमस्कार मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र. आता नुकताच 3 मार्च 2026 रोजी बावनकुळे साहेबांनी एक आदेश काढला की कुठलेही प्रलंबित महसूल प्रकरण असो ते 3 महिन्याच्या आत निकाली काढण्यात यावे. हा निर्णय प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान म्हणजे झिरो पेंडन्सी या मागील उद्देश हा आहे की कुठले सरकारी काम असो, फाईल असो, सरकारी कार्यालयातील विहित मुदतीच्या आत निर्णय लागण्यात यावा. पण शेतकरी सांगतो 3 वर्ष झाले तरी न्याय मिळाला नाही. अनेक वर्ष प्रकरण पेंडिंग असतात. अनेक वर्ष लढा देऊनही पैसे खर्च करूनही प्रकरण पेंडिंग असतात. प्रशासनाच्या दाराचा चक्रा मारून त्याचं आयुष्य खर्ची होतं तरीही त्याचा निकाल वर्षानुवर्ष पेंडिंगच असतो. साहेब, आज तरी निकाल द्या ना. प्रत्येक वेळेस नवी तारीख देता. आत्ता तर आयुष्यच संपत आलं. म्हणजे बापाने दाखल केलेले प्रकरण मुलाचं आयुष्य निघून जातं तरी ते प्रकरण पेंडिंगच असतं. म्हणजे शासकीय कामाचा एवढा विलंब का लागतो? माझे असे म्हणणे आहे की जर बावनकुळे साहेबांनी 3 महिन्याच्या आत निकाल काढण्यात यावा. असं जर आधी तुम्ही 3 महिने 6 महिने घ्या, वर्ष घ्या, 2 वर्ष घ्या, पण 2 वर्षाच्या आत तरी निकाल लागायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. परंतु काय होतं मित्रांनो, समजा महसूल आपली एखादी अपील चालू आहे, त्याची तारीख दिली जाते, त्या तारखेला आपण हजर राहतो, सुनवाई होते, आपण लेखी युक्तिवाद देतो किंवा तोंडी युक्तिवाद करतो. पण आपण जो कागद देतो 2 पानांचा 3 पानांचा तो वाचायला किती वेळ लागतो शासकीय अधिकाऱ्यांना? वास्तविक बघायला गेलं हे प्रकरण समजायलाही अधिकाऱ्यांना अनेक वर्ष लागून जातात. एवढे प्रकरण पेंडिंग आहेत महाराष्ट्रात, हजारो प्रकरण पेंडिंग आहेत. शेती कामे बाजूला ठेवून प्रशासनाच्या दाराच्या चक्रा मारून त्याचे आयुष्य निघून जाते तरी प्रकरण निकाली लागत नाही. यात वकिलांची फी, येण्या जाण्याचा खर्च, सर्वच आर्थिक भार शेतकरी वर्गावर येत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थितीचा सामना करावा लागतो. ते म्हणतात ना, जस्टिस डिले जस्टिस डिनाईड, म्हणजे उशिरा मिळालेला न्याय हा नाकारलेला न्यायासारखाच असतो. प्रश्न असा आहे की बावनकुळे साहेबांनी जो निर्णय दिला तो फक्त कागदावरच आहे का? त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी का होत नाही? शासन निर्णय काढतं आणि अधिकारी त्या निर्णयांची अंमलबजावणी करत नाही. म्हणजे फक्त निर्णय फक्त कागदावरच असतात. जेव्हा एखाद्या शेतकऱ्याचं म्युटेशन चालू असतं, तो शेतकरी शेतीचे कामे बाजूला ठेवून तारखेस हजर होतो, युक्तिवाद होतो किंवा लेखी युक्तिवाद सादर करतो, सुनवाई होते आणि अधिकारी पुढील तारीख देतात. हे असेच अनेक वर्ष चालू असते. मग शेवटी निकाल दिला जातो. प्रकरण तहसीलकडून प्रांतांकडे जातं, प्रांतांकडून जिल्हाधिकारीकडे, मग उच्च न्यायालय, तिथून सुप्रीम कोर्टात. म्हणजे अनेक स्टेप बाय स्टेप जाण्यातच माणसाचं म्हणजे शेतकऱ्यांचं पूर्ण आयुष्य त्याच्यातच खर्चिक होतं. पैसा खर्च होतो, वकिलांची फी, अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात शेतीचे कामे वेगळे, कर्जाचा डोंगर असतो शेतकरी. ह्या प्रलंबित प्रकरणांमुळे शेतकऱ्याची मानसिक स्थिती ढासळत जाते. तारखांवर तारखा दिल्या जातात, दर महिन्याला तारीख असते, दर महिन्याला चक्रा मारावं लागतात, पैसा खर्च होतो, वकिलांची फी जाते, प्रशासनाचाही वेळ जातो. याच्यात शेतकऱ्यांचाच नाही, अगोदरच प्रलंबित प्रकरणे असतात, त्यात नवीन प्रकरणांची भर होते. म्हणजे अगोदरचे पेंडिंग प्रकरण निकाली न लागता अजून नवीन भर येते. म्हणजे त्याच्यात चारही बाजूनी अधिकाऱ्यांवरही लोड येतो. वास्तविक जेव्हा एखादे प्रकरण दाखल होते त्याची प्राथमिक तपासणी करून मालकी हक्क किंवा प्रकरणात तथ्य असेल तर ते दाखल केले जाते. आता आमचे कुळ प्रकरण पारोळा येथे तहसील कार्यालयात चालू आहे. 2021 मध्ये दाखल केलेले प्रकरण आमच्या काकांनी दाखल केलं होतं. काकांनी काय केलं होतं, दिनकर मराठे यांनी माझ्या वडिलांना म्हणजे नामदेव मराठे यांना प्रतिवादीमध्ये सामील केलेलं होतं. पण प्रतिवादीमध्ये सामील केल्यामुळे काय झालं, तहसीलदारांनी निकाल काढला, नॉन जॉइंडर ऑफ नेसेसरीची बाधा येते म्हणून हे प्रकरण निकाली काढण्यात आले. आता तिथून ते प्रकरण प्रांतांकडे गेले, प्रांतसाहेब एरोंडलकडे. पण प्रांतसाहेबांनी असा निकाल लावला, 64-10ची नोंदी आणि जुने दस्तऐवज बघता असे दिसून येते की प्रत्यक्ष शेती हे कुळ कसत आहेत. म्हणजे कुळ म्हणजे माझे वडील नामदेव मराठे आणि दिनकर मराठे अर्जदार कायदेशीररित्या कुळाचे वारस असून जमीन कसत व कब्जात असल्याचे दिसून येते. म्हणून नामदेव मराठे यांना नोटीस बजावून दोघांची नावे कुळ म्हणून सामील करण्याचे अधिकार पारोळा तहसील यांना आहेत. तो फेर चौकशी आदेश एप्रिल 2024चा आहे. ते प्रकरण येऊन 2 वर्ष झाले तरी ते अजून पेंडिंग आहे. प्रांतसाहेबांनी दिलेले फेर चौकशी आदेशासाठी आलेले प्रकरण जर 2-2 वर्ष जर उलटूनही त्यात निर्णय लागत नसेल, ही फार गंभीर बाब आहे. आपण दाखल केलेले प्रकरण फाईल एका टेबलावरून दुसऱ्या टेबलवर जाते, सुनावणी पुढे ढकलली जाते, महिने जातात, वर्ष उलटले जातात. तर आता ते पेंडिंगला असण्याचं कारण काय, हे जाणकारांना जे प्रत्यक्ष येतात त्यांना चांगलं माहिती आहे की प्रकरण पेंडिंग का असतात. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत की निर्णय मुद्दाम लांबवले जातात. लोक सांगतात की काही वेळा पैशांची अपेक्षा केली जाते, ज्याने पैसे दिले त्याचे काम लवकर होते, अशी नाराजगी व्यक्त करतात शेतकरी वर्ग. आपली बाजू योग्य असूनही आपल्या बाजूने निर्णय लावून घेण्यासाठीही पैसे द्यावे लागतात. म्हणजे चारही बाजूनी शेतकऱ्यांची मिरवणूक असते. मित्रांनो, तुमचं प्रकरण जर पेंडिंग राहत असेल तर लेखी तक्रार करा, वरिष्ठांकडे लेखी तक्रार करा. तुमचं प्रकरण जर तहसील विभागाकडे असेल तर प्रांतसाहेबांकडे तक्रार करा, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करा.
नाही तर आपल्या प्रकरणासंदर्भात माहिती अधिकार टाका. माहिती अधिकार कसा टाकायचा, प्रकरण समजून घ्यायचं, आपले मुद्दे, आपले प्रकरण का पेंडिंग आहे किंवा आपल्या प्रकरणात विलंब का लागतोय. माझी बावनकुळे साहेबांना विनंती आहे की आपण दिलेले आदेश याची प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी, यासाठी ठोस पावले उचलावेत व शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा, ही माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.